नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण बिझनेस मॅनेजमेंट या विषयातील सेकंड चॅप्टर पाहत आहोत, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. आणि आज आपण यातला शेवटचा घटक पाहणार आहोत, प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट. त्यातला पहिला पॉईंट आहे, इन्व्हेस्ट इन गुड ह्युमन रिसोर्स, दे आर व्हायटल ॲसेट. कारण कोणतंही कार्य करण्यासाठी मानवी संसाधनाची आवश्यकता भासते. आपण जमीन, भूमी, भांडवल, पैसा, मशिनरी, अनेक गोष्टी कितीही व्यवसाय चालू करण्यासाठी घेतल्या तरी मात्र एंटरप्रेन्युअर किंवा वर्कर किंवा इन्व्हेस्टर हा जो घटक म्हणतो आपण, हा ह्युमन रिलेटेड आहे आणि हा एकमेव जिवंत असणारा हा व्यवसाय संघटनेमधला घटक आहे. तेव्हा विकासाची प्रक्रिया ही मानवाच्या उत्कृष्ट संसाधनापासूनच सुरुवात होते. दुसरं आहे, इन्श्युअर कॅश फ्लो, प्रॉफिट विल फ्लो. डेव्हलपमेंट, विकासाची प्रक्रिया करत असताना जेव्हा आपण पैसा खर्च करतो तेव्हा त्याचं रूपांतर नफ्यामध्ये वाढ होण्यास होते असते. उदाहरणार्थ, चांगले टेक्निशियन, चांगले कारागीर, चांगलं उत्कृष्ट प्रशिक्षण या माध्यमातून आपणास चांगल्या पद्धतीनं विकास साधता येतो. यानंतर ॲडव्हर्टायझिंग अँड मीडिया गेट नोटीस टू ग्रो. यामध्ये नो बिझनेस कॅन सर्वाइव्ह विदाउट गेटिंग नोटीस बाय द पीपल. Whether it is a mall and pop store in the neighborhood or a company having regional or national wide operations. जेव्हा छोट्यात छोटी कार्य करायची असतात किंवा नॅशनल लेवलवरती जरी कार्य करायचे असेल तर विकास साधण्याचा एक मार्ग आहे ॲडव्हर्टाइज, मीडिया. कारण जोपर्यंत लोकांना आपण ज्ञात होत नाही तोपर्यंत आपणास अवगत होत नाही. काय अवगत होत नाही तर ते फेम, तो प्रॉफिट, आणि तो फेम प्रॉफिट आपणास येऊ लागला की ही एक विकासाची प्रक्रिया आहे असं म्हणण्यास हरकत नाही. तेव्हा यानंतरचा घटक आहे, इम्पॉर्टंट ऑफ द युनिक सेलिंग प्रपोर्शन. अ कंपनी प्रोडक्ट or a service not apple to consumer just. यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ ब्रँड बिल्डिंग. ब्रँड हा व्यवसाय संघटनेमध्ये ग्राहकावरती विशेष छाप पाडणारा एक घटक आहे. आणि जेव्हा लोकांमध्ये विश्वासाची खात्री पटत असते की एखादी प्रोडक्ट हे चांगल्या उपयोगाचं आहे किंवा त्याची चांगली उपयोगिता आहे, तेव्हा त्या वस्तूला नावलौकिक प्राप्त होतं आणि त्या नावलौकिकालाच आपण ब्रँड असं म्हटलं जातं. तेव्हा ब्रँड निर्माण होणं हे सुद्धा एक विकासाची प्रक्रिया आहे. यानंतर पुढचा घटक आहे, these are not a build business, development and market.
on marketing or sales. Companies or entrepreneurs have a tendency to adequate sale promotion activity with business development activity with business development activity. Both are different. Business development meaning is the micro picture. आणि आपणा सर्वांना माहीत आहे केवळ विकास म्हणजे एकाच दिशेने नाही, तर सूक्ष्म घटकांचा सुद्धा विकास म्हणजेच काय आहे, ती विकासाची मोठी पायाभरणी आहे. उदाहरणार्थ सेल्समध्ये प्रगती करणे, उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीने प्रगती करणे, व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीने प्रगती करणे, मॅनेजमेंटमध्ये प्रगती करणे, एकूणच सर्व गोष्टींना आपण डेव्हलपमेंट असं म्हणत असतो. देन पुढचा घटक आहे मेंटेन गुड रिलेशन विथ गव्हर्नमेंट अँड रेग्युलेटरी अथॉरिटीज. जेव्हा समाजामध्ये व्यवसाय संघटना चालवत असतो तेव्हा आपणास गव्हर्नमेंट रूल्स अँड रेग्युलेशन्स याची नियमावली पाळावी लागतात. कारण कोणताही व्यवसाय करायचं म्हटलं की कायद्याचा पाठपुरावा असावा लागतो, आणि कायद्याचा पाठपुरावा ठेवून, कायद्याचं भान ठेवून चांगल्या पद्धतीने व्यवसाय जर चालत असेल तर ती एक विकासाची प्रक्रियाच मानली जाते. देन गेट इन टच विथ क्लायंट अँड कस्टमर. सर्वात महत्त्वाचा घटक ग्राहक समाधानी असणे, त्या ग्राहकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असणे, ग्राहकांना प्री अँड आफ्टर सेल्स सर्व्हिस मिळाली पाहिजे. या उद्देशातून जर व्यवसायाची प्रगती साधत असेल तर हा सुद्धा एक विकासाचा पाया आहे. देन युजिंग द फेअर स्ट्रॅटजी. Most often, the best strategy to close a deal will be sell on the fair strategy. Fair strategy मार्केटच्या सिच्युएशननुसार आपणास ही स्ट्रॅटजी क्रिएट करता येते. इफ यू डोंट टेक दिस ऑफर, द कॉम्पिटिटर माइट टेक अँड गेन द मार्केट प्लेस. आता तुमच्या लक्षात आलं असेल, फेअर स्ट्रॅटजी म्हणजे आलेल्या संधीचा लाभ उठवणे, नाहीतर काय होतं, प्रतिस्पर्धी त्या संधीचा लाभ घेतात आणि आपल्याला कॉम्पीट करत असतात. म्हणून फेअर स्ट्रॅटजी असणं ही सुद्धा एक विकासाची प्रक्रिया आहे. आणि शेवटचा घटक आहे सीकिंग लीगल counsel. Make a deal carefully. A company may have to tie up marketing, outsourcing, their requirement and various other services related to business development. It is just a joint venture deal to create a market, a product or service. Make sure the deal are right. तर या पद्धतीने आपण आज प्रोसेस ऑफ डेव्हलपिंग हा घटक पाहिलेला आहे, आणि या पद्धतीनं हा सेकंड चॅप्टर सुद्धा इथंच संपतो. भेटूया आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये. धन्यवाद.